रिसोड पोलीस ॲक्शन मोडवर देशी विदेशी गावठी हातभट्टीवर धाड। रिसोड पुणे येथील विषारी दारू पिऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रिसोड पोलीस ॲक्शन मोडवर जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षिका लता फड मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या आदेशात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी ठाणेदार संतोष शेळके दारूबंदी ॲक्ट विशेष मोहीम राबवून ग्राम मौजाबंदी येथे अवैध दारू विक्रीवर धाड टाकून आरोपी प्रकाश दोंडू मोरे राहणार मांडवा, बबन सीताराम काळे राहणार मौजाबंदी, शेख शकील शेख बशीर राहणार वडजी तालुका रिसोड यांच्याकडून देशी विदेशी हातभट्टी दारू किंमत 27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईकरिता नियोजित पोलीस पथक म्हणून ठाणेदार संतोष शेळके, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, राजेंद्र वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष पाठक, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गणवट, रवी अडागळे, विनोद मस्के, परमेश्वर भोने, राजेश गंगावे, सुनील इंगळे, विश्वास चव्हाण यांच्या पथकाने केली कारवाई। प्रतिनिधी किशन काळे।